तिसरं रक्षण यक्षगण, चौथं रक्षण मरुतगण, म्हणजे आदितीच्या पोटी जे 49 असणारे मरुदगण जन्माला आले, हे सुद्धा एक इंद्र भगवंताने आपल्या देवतामध्ये त्यांना सामील करून घेतलेलं आहे. हे 49 मरुदगण सुद्धा त्या ठिकाणी चौथ्या स्वरूपामध्ये आवरण म्हणून त्या ठिकाणी होते, म्हणजे ते सुद्धा आतमध्ये कुणाला येऊ देत नव्हते. पाचवे रक्षण यमदूत, पाचवं रक्षण हे यमाचं असणार होतं. आता मला सांगा, आपण सगळ्यात जास्त जर भीत असेल कुणाला तर यमाला, मग तिथं माणूस जाणार त्या रक्षणाच्या ठिकाणी, म्हणजे पाचवं रक्षण यमाचं होतं. तिथं जर माणूस गेला तर वाचतच नव्हता. यमाचे असणारे दूत पाचव्या स्वरूपामध्ये होते. सहावे रक्षण शिवदूत, शिवदूत म्हणजे भगवान शंकराचे असणारे जे दूत आहेत किंवा भगवान शंकराचे असणारे जे काही सैनिक आहेत, त्यांचं सहावं असणारं रक्षण होतं. आणि सातवं रक्षण होतं ते म्हणजे विष्णुदूत, विष्णू भगवंताचे असणारे सेनापती म्हणा किंवा देवता मंडळी म्हणा, त्या अमृताच्या साईडला संरक्षण करण्याकरता होते. गरुडानं काय केलं, अमृत तिथून घेऊन जात असताना अगोदर संपूर्ण तो पहारा व्यवस्थित असताना तो बघितला. बघत असताना तो मुंगूस सुद्धा सोबत आहे आणि गरुड आणि मुंगूस हे सोबत असताना दोघांनी सूक्ष्म असणारं रूप धारण केलं. ते सूक्ष्म रूप धारण केल्याच्या नंतर हे 7 जण जे आवरणाच्या बाबतीमध्ये होते त्यांनी गरुडाकडे बघितलं. त्यांना असं वाटलं एक पक्षी आहे आणि सहज आलेला आहे, म्हणून त्याला असं कोणी मारलं नाही किंवा तिथून असताना हाकलून पण दिलं नाही. शेवटी गरुडानं योग्य असणारी संधी साधली आणि संधी साधल्याच्या नंतर अमृताचा असणारा जो काही कलशाचा भाग आहे, अचानकपणे अमृताच्या ठिकाणी झेप घेतली. झेप घेतल्याच्या नंतर कलश भरून घेतला अमृत आणि आपल्या चोचीमध्ये असणारा अमृताचा कलश घेतला आणि गरुडानं धावण्याकरता सुरुवात केली. साप धावले. साप धावल्याच्या नंतर सापासोबत सुद्धा घनघोर युद्ध केलं. त्यावेळेला नकुळ सोबत होता. नकुळ म्हणजे कोण? मुंगूस. सापानं काय केलं, मुंगसाच्या सोबत युद्ध खेळण्याकरता सुरुवात केली. सापानं एकदम 2-2 बोटा एवढे असणारे सापाचे असणारे तुकडे करून टाकले. म्हणजे ते मुंगूस होता ना, असे तुकडेच करून टाकले सापाचे. नंबर 2, वरुण भगवंताचं असणारं संरक्षण होतं. त्यांचे सुद्धा काही सैनिक होते, त्यांच्यासोबत सुद्धा युद्ध खेळण्यात आलं, पण ते सुद्धा हरले. तिसरं असणारं यक्षगण, यक्षगण सुद्धा हरले. चौथं मरुदगण होते, मरुदगण सुद्धा हरले. पाचव्या स्वरूपामध्ये यमाचे दूत होते, यमाच्या दूताचा सुद्धा पाडाव लागला नाही, ते सुद्धा असणारे हरले. सहावं विष्णुदूत, सहावे असणारे त्या ठिकाणी भगवान शंकराचे दूत होते, ते सुद्धा हरले. आणि सातव्या स्वरूपामध्ये विष्णूचे दूत सुद्धा हरले. त्यावेळेला यम आला. यमाचं सुद्धा काही चाललं नाही गरुडाच्या समोर. ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवाचा तर कमंडलूच हिसकाटून घेतला, दंड घेतला. ब्रह्मदेवाचं हे काही चाललं नाही. भगवान शंकर धावले. भगवान शंकर सुद्धा युद्धामध्ये हरले. भगवान विष्णू आले. अनेक जणांनी शस्त्र गरुडावर टाकण्याकरता सुरुवात केली, पण गरुडानं प्रत्येक जणाचं शस्त्र गिळंकृत केलं. शेवटी भगवान विष्णू आले आणि घनघोर युद्ध झालं. घनघोर युद्ध सुरू झाल्याच्या नंतर त्या युद्धामध्ये भगवान विष्णू सुद्धा हरले. शेवटी चतुरातो शिरोमणी देवानं डोकं लावलं. अरे गरुडा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय वरदान मागून घ्यायचं आहे ते वरदान मागून घे. त्यावेळेस सुंदर स्वरूपामध्ये गरुडानं सांगितलं, देवा तुम्ही बोलता वरदान मागून घे, वरदान मागून घे, पण एक प्रश्न आहे, आपल्या दोघांमध्ये जिंकलं कोण आहे? विष्णू सांगितलं, अरे गरुडा तूच जिंकला. मग वरदान कोणी कुणाकडे मागावं लागतं? वरदान मागायचं असेल तर मी तुमच्याकडे वरदान मागू शकत नाही का? मी युद्धामध्ये जिंकलेलो आहे. उदाहरणार्थ तुम्हालाच माझ्याकडून काही मागायचं असेल तर मागून घ्या. कधी सांगतो, गर्व माणसानं कधी करायचा नाही. त्यावेळेला भगवान विष्णूच्या बाबतीमध्ये गरुडानं बोलण्याकरता सुरुवात केली. भगवान विष्णूनं चतुर असल्यामुळे वरदान मागून घेतलं. गरुडा, वरदान जर द्यायचं असेल तर एक काम कर, आजपर्यंत मी कुठलंही वाहन खरेदी केलेलं नाही आणि माझं कुठलं वाहन पण नाही.
मी तुझ्याकडे वरदान मागतो गरुडा, आजपासून तू माझं असणार वाहन हो. गरुडानं विचार केला, मी शब्द बोललो, पण शब्द बोलल्याच्या नंतर थोडासा चुकीचा शब्द बोललो. आता मला देवाचं वाहन व्हावं लागेल. पण कसं आहे, पचतील खाणी 84च्या. कधी खोटं बोलायचं नाही बरं का. एकदा शब्द जर दिला ना, तर शब्द दिल्याच्या नंतर तो तंतोतंत असताना त्या ठिकाणी पाळायचा. गरुडाने निर्णय घेतला, देवाला मी शब्द दिलेला आहे, काय मागायचं आहे ते मागा. त्यावेळेला विष्णू भगवंताचं वाहन जर कोण झालं असेल तर विष्णू भगवंताचं वाहन झालं गरुड. याला होण्याकरता कारण सुद्धा हीच कथा सांगितलेली आहे. आता पहा, तो असणारा अमृताचा कलश घेतला आणि अमृताचा कलश घेतल्याच्या नंतर कद्रूच्या असणाऱ्या घरी विनता आणि गरुड आणि नकुळ असणारे गेले. गेल्याच्या नंतर कद्रूला सांगितलं, माता, माझ्या आईची सोडवणूक करण्याकरता मी अमृताचा कलश घेऊन आलेलो आहे. हे आता अमृताचा असणारा कलश घ्या आणि माझ्या आईची असणारी सोडवणूक करा. कद्रूनं सांगितलं, काही हरकत नाही. आता अमृताचा कलश आणला ना, या पणामधून या ठिकाणी आमचा दोघीचा असणारा जो पण लागलेला होता, याच्यामधून मी तुझ्या आईची असणारी मुक्तता करते. आता द्या माझ्याकडे असणारा तो कलश. त्यावेळेला विनतानं आणि गरुडानं सांगितलं, शुचिरभूत किंवा स्नान जर केलेलं नसेल तर एखाद्या माणसानं जर अमृताला जर स्पर्श केला तर त्या ठिकाणी त्याचा कमीपणा येतो. म्हणजे शुचिरभूत अवस्थेमध्ये अमृताला स्पर्श करायचा असतो, एरवी मात्र स्पर्श करायचा नसतो. म्हणजे कधी सुद्धा काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत. ग्रंथ असेल, देवाची मूर्ती असेल, इतर काही पावित्र्याच्या बाबतीमध्ये काही गोष्टी असतील तर शक्यतो माणसानं आंघोळ केल्याच्या नंतर त्याला स्पर्श करावा, एरवी मात्र स्पर्श करू नये. का तर आपलं शरीर असणारं अपवित्र असतं. याच्या पुढे आणखी एक बोलतो. आपण पंढरपूर जर सोडलं किंवा इतर ठिकाणचे काही भाग जर सोडले, जर आपलं हे राज्य सोडून जर आपण दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या राज्यामध्ये जर गेलो तर मूर्तीचं दर्शन घेत असताना, देवाचं दर्शन घेत असताना तिथले लोक आपल्याला मूर्तीला स्पर्श मात्र करू देत नाहीत. का करू देत नाहीत? त्याचं कारण एक आहे, आपण रस्त्यानं चलत असताना आपल्या अंगावरचे वस्त्र म्हणा, हात म्हणा, हे सगळेच पवित्र आहेत असं नाही. काही लोक तंबाखू खातात, रस्त्यानं चलत असताना पाय व्यवस्थित नसतात, बरोबर आहे का? अशा अवस्थेमध्ये आपण मूर्तीला मात्र स्पर्श करू नये. पण आपण काय करावं? डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख. आपण फक्त एक काम करायचं, देवाचं दर्शन घेत असताना आपलं शरीर जर व्यवस्थित नसेल तर देवाचं दर्शन घेत असताना पवित्र सोवळी, पवित्र सोवळी, पवित्र सोवळी, पवित्र सोवळी, ज्यांचा आवडता देवा, ज्यांचा आवडता देव, ता देवा, पवित्र सोवळी, एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव आणि अखंडित प्रेम भाव. कोणतं सोवळं खरं सांगू का? लोक काही वस्त्राचं सोवळं आपल्या अंगावर घालतात. वस्त्र
देवाची पूजा करत असताना सोवळं अंगावर घालतात, पण त्याच्यापेक्षा जर सोवळं कोणतं असेल तर तुकोबाराय सांगतात, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. भूमंडळी, या भूमंडळामध्ये एकच सोहळा असा आहे, ज्याला देव आवडतो तोच खरा सोहळा, बरं का. नाही तर नुसतं अंगावर कपड्याचं सोहळं घालून काहीच उपयोग नाही. काय उपयोग आहे त्याचा? अहो, खरं बोलू का? खरं जर बोलायचं म्हटलं तर देवाला काही लोक सोवळं घालून स्नान घालतात, पण मनामध्ये तेवढा भाव नसतो, बरं का. खरं सांगू, जेवढी आपण आपली स्वतःची मोटरसायकल घासून धुतो, जेवढी फॉर्च्युनर किंवा फोर व्हीलर गाडी आपण घासून धुतो, व्यवस्थित धुतो, तेवढा सुद्धा देव आपण व्यवस्थित साफ करीत नाहीत. विचार करा बरं का. याच्या पुढे सांगू, जेवढी आपण घरामधली फरशी साफ करता का नाही, लक्ष करा, तेवढं सुद्धा आपण देवाचं शरीर स्नान घालत असताना साफसूफ करीत नाहीत. याच्या पुढे सांगतो, अहो, आपल्या देवघरामध्ये असंख्य देव आहेत, अनेक देव आहेत. तुम्हाला बकेट बकेट भरून पाणी लागतं आंघोळ करायची म्हटलं तर, पण तेवढ्या देवाला पाणी तुम्ही किती घालता माहिती का? एका तांब्यामध्ये सगळ्याला आंघोळ असते, एका तांब्यामध्ये. त्याच्यामध्ये काही बिचारे असे कोरडेच राहून जातात, बरं का. हा, बरं, गंध लावत असताना तुम्ही व्यवस्थित आरशामध्ये बघून गंध लावता. कधी नाकाला लावता का तुम्ही? नाही. कधी गालाला लावता का? अजिबात नाही. व्यवस्थित लावता, बरोबर टिपका देता. जर तुम्हाला नाही आवडला तर काय करता माहिती का? परत पुसून टाकता आणि परत लावता. पण देवाच्या बाबतीमध्ये तसं नाही, बरं का. एकच बोट बुडवायचं, कुणाच्या नाकाला, कुणाच्या डोळ्याला, कुणाच्या गालाला, जिथं लागल तिथं, बस. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. विनतानं आणि गरुडानं सांगितलं, कद्रो, हे अमृत आहे, आणि हे अमृत म्हणजे साधारण नाही, परम अमृत आहे. या अमृताला तुम्ही स्पर्श करू नका. जर तुमच्या मुलांना हे अमृत जर पिण्याकरता द्यायचं असेल तर एक काम करा, तुमच्या मुलांना पिण्याकरता सुद्धा काय करा, आंघोळ करून येण्याकरता सांगा. सापांना सुद्धा सांगितलं आंघोळ करून येण्याकरता. सापांनी सांगितलं, बरोबर आहे, गरुड सांगतो ते खरं आहे, आपण सुचिरभूत हो, स्नान करू, आणि स्नान करून येऊन पुन्हा अमृत असताना प्राशन करू. तेवढ्याच वेळामध्ये इंद्र भगवंत आला आणि इंद्रानं सांगितलं, अरे गरुडा, माझी एक विनंती आहे बाबा, हे अमृत परम अमृत आहे. जर हे सापाला जर तू पाजलं का नाही तर साप अजर अमर होतील, आणि पुढं चालून सगळ्यात जास्त राज्य जर कुणाचं येईल तर सापाचंच राज्य येईल. माझा ऐक, अरे हे परम अमृत आहे आणि हे त्यांना तू पाजू नको. गरुडानं सांगितलं, माझं कार्य झालेलं आहे, तुम्ही सांगा इथून पुढं कसं करायचं नेमकं ते. गरुडाला सांगितलं, अरे हे काय कर, हा अमृताचा जो कलश आहे का नाही, गवत आण आणि गवताच्या ठिकाणी असं गवत खाली मांडून त्याच्यावर अमृताचा कलश ठेवून दे. मग तिथून पुढलं तुझं जे कार्य आहे ते कार्य संपलं असं गृहीत धर, तू निघून जा, तिथून पुढलं कार्य मी पाहतो. सापांनी काय केलं, स्नान केलं, आणि स्नान केल्याच्या नंतर अमृत पिण्याकरता त्या कलशाकडे येऊ लागले. कलश त्या हराळीवर असा ठेवलेला होता. साप अमृत पिण्याकरता येऊ लागले. तेवढ्याच वेळामध्ये डोम कावळा, कळतो का तुम्हाला? डोम कावळा, बरं का, कावळ्याचं रूप घेऊन इंद्र भगवंत तिथं आला. त्यानं काय केलं, तेवढा अमृताचा कलश उचलला आणि घेऊन निघाला, पण जात असताना ते अमृत हराळीवर सांडलं. विचार करण्याची भूमिका आहे. ते अमृत हराळीवर सांडलं. हराळीवर सांडल्याच्या नंतर त्या ज्या हराळी आहेत किंवा दुर्वा आहेत का नाही, त्याच दिवशी असणाऱ्या अजर अमर झाल्या. लक्ष करा, काही ठिकाणी आपण मातीला जर गेलो का नाही, माणूस मरण पावल्याच्या नंतर, तर तिसऱ्या दिवशी राख भरण्याचा कार्यक्रम असतो. त्या दिवशी आपल्या हातामध्ये आपण हराळी घराकडे परत घेऊन येतो. आणता का नाही तुम्ही? तुमच्याकडे मिळतच नाही, त्याला काय पर्याय नाही आता. म्हणजे तुम्हाला गणपती बाप्पाला जरी दुर्वा व्हायची असेल तर मला तर असं वाटतं इथून तुम्हाला आणावी लागत नसेल, ते पुण्याच्या परिसरातूनच येत असेल, बरं का. जसा भाजीपाला येतो का नाही, तसं तिकडूनच पॅकिंग होऊन तुमच्याकडे येत असेल. ही हराळी आणि दुर्वा जी आहे हे अमर आहेत, त्याच्यावर अमृत सांडलेलं आहे. शेतीमध्ये सुद्धा सांगतो, शेतीमध्ये हराळी जाळण्याकरता औषध निघालं फवारल्याच्या नंतर. लक्ष करा बरं का, तणनाशक निघालेलं आहे का नाही, हराळ वरून जळून जाईल पण जमिनीमधले जळत नाही,
पुन्हा पाऊस पडल्याच्या नंतर परत उगवते, म्हणजे ती अमर आहे. आता पहा, साप त्या ठिकाणी आले आणि सापाने काय केलं, सांडलेलं जे अमृत हराळीवर होतं का नाही, त्या सापांनी आपल्या जिभेनं ते अमृत चाटण्याकरता सुरुवात केली. आणि ज्यावेळेला अमृत चाटण्याकरता सुरुवात केली, त्या दुर्वाचा असणारा जो काही भाग होता का नाही, तो तीक्ष्ण असणारा भाग होता. सापांनी चाटत असताना त्यांची एक जीभ होती, एका जिव्हाच्या असंख्य असणाऱ्या जिव्हा झाल्या. काही ठिकाणी वर्णन आहे 2 जिव्हा झाल्या.